हिंगोली नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 3 मधील सुजाण मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण कैलास शहाणे आणि उमेश गुट्टे यांना चांगल्या प्रकारे परिचित आहोतच. रिसाला भागातील एका सर्वसामान्य भागात जन्मलेले कैलास शहाणे यांचं बालपणीचं शिक्षण रिसाला येथील गणेशवाडी शाळेत तर पदवीचं शिक्षण आदर्श महाविद्यालय इथे झालं. उच्च शिक्षण हे संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयामध्ये पूर्ण करून मध्य प्रदेश त्याचप्रमाणे पुणे येथील IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलं. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड, त्यामुळे ते बऱ्याच सामाजिक संस्थांशी जोडले गेले. त्या माध्यमातून त्यांनी बरेचसे उपक्रम देखील राबवले आहेत. हिंगोलीच्या सर्वसामान्य जनतेसाठी आपण काहीतरी करावं, राजकारण आणि समाजसेवेतून सेवा करावी असं त्यांच्या मनाला सतत वाटायचं. त्यामुळे सर्व काही सोडून पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमधील नोकरी सोडून ते हिंगोली या शहरात आपल्या जन्मगावी परत आले. त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. मागील निवडणुकीत थोड्याफार फरकाने अपयश आलं, परंतु न डगमगता त्यांनी सर्वसामान्यांची सेवा करण्याचा विडाच उचलला. माझ्या भागातील प्रत्येक मुलं मुली शिकले पाहिजे, महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण झालंच पाहिजे, युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, या उद्देशाने त्यांनी अविरत सेवा केली. आज तत्ववादी पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्याचं नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात, अशा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून कैलास शहाणे आणि उमेश गुट्टे यांनी हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवलं. त्यांचं कार्य आणि निष्ठा पाहता आज रोजी या 2025च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने प्रभाग 3 मधून नगरसेवक पदासाठी कैलास शहाणे आणि माजी नगरसेवक उमेश गुट्टे यांच्या पत्नी अनिता उमेश गुट्टे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नमस्कार, मी आमदार तानाजी मुटकुळे, हिंगोली विधानसभा. येणाऱ्या 2 तारखेला हिंगोली नगर परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आमच्या कैलास शहाणे आणि अनिताताई उमेश गुट्टे हे उमेदवार आहेत. उमेश गुट्टे गेल्या 3 टर्मपासून त्या भागाचे सदस्य आहेत आणि अत्यंत चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे. कैलासरावसुद्धा सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम करतात. असे आमचे 2 उमेदवार आहेत. मी रिसाला भागातील, शिवाजीनगरमधील, अन्य वार्ड क्रमांक 3 मधील जनतेला नम्र विनंती करतो की आमच्या दोन्ही उमेदवारांचे निशाणी कमळ आहे आणि कमळ या चिन्हावर मतदान करून या दोघांना विजयी करा अशी विनंती करतो. हिंगोली प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व 2 उमेदवार भारतीय जनता पार्टी आपण देणार आहोत. माझी सर्व आणि सर्वात सुजाण मतदार कोणता असेल तर शिवाजीनगर असेल, रिसाला बाजार असेल, देवडानगर असेल, अनेक या ठिकाणी डॉक्टर लाईन या ठिकाणी सर्व सुजाण नागरिक आहेत. अतिशय एज्युकेटेड मतदारसंघात प्रभाग आहे. माझ्या सर्व मतदार भगिनींना विनंती करतो की आपण खरोखर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण निवडून दिलात आणि आपण विकास त्या ठिकाणी पाहिलात. काही प्रमाणात विकास त्या ठिकाणी राहिला असेल तर निश्चितच आमचे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये आपण निवडून दिले तर येणाऱ्या काळामध्ये आपण जे कामं राहिले असतील पेंडिंग ते काम करून आपण सर्वांचे लाडके सर्वांचा हाताला धरून काम करणारा आम्ही असे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रभागाचे उमेदवार असतील असे देऊ की जे ठिकाणी आपण रस्त्यावर उभं राहून त्याचे हात धरून काम करून तुमचे काम करून देतील. असेच भारतीय जनता पार्टी तुम्हाला उमेदवार देईल. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना कळवळीची विनंती आहे, आपण भारतीय जनता पार्टीचं कमळ म्हणूनच आपण त्या ठिकाणी उमेदवारी आपण देणार आणि कमळाचं आपण सर्वांनी मतदान करावं. आणि राहिलेले हिंगोली शहरातले असतील, प्रभागाचे 3चे कामं असतील ते पूर्ण करण्याचं काम आपण बघितलं असेल की रिसाल्याचा जाणारा जो रेल्वे पूल आहे त्या ठिकाणी मंजूर झाला आहे. येणाऱ्या काळात आपण 1-2 महिन्यात या ठिकाणी काम चालू झाले, 6 महिन्यात तो पूल पूर्ण होईल. ही जी हिंगोलीची मेन समस्या होती रिसाला बाजार आणि तुमच्या शिवाजीनगरची, ती सुद्धा प्रॉब्लेम कमी होतील.
लाईटचा प्रॉब्लेम असेल, आमची सत्ता नसल्या काही कारणानं या ठिकाणी निश्चितच नगरपालिकेला शिववालपासून नगरपालिकेला पाण्याचा प्रॉब्लेम निश्चित झाला आहे. त्याची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये नळाला पाणी आपण जवळजवळ 87 कोटी रुपये नवीन पाणी पुरवठ्याकरता मंजूर झालेत. तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठ्याचा आणि कचरा आपण बघितला असेल, कचरा गाडी चालू आहे, कचरा उचलण्याचं काम चालू आहे आणि याच्यापेक्षाही आपण आमचे उमेदवार निवडून दिल्यानंतर निश्चितच आपल्याला जे समाधानकारक आमचे उमेदवार निवडून दिल्याच्यानंतर काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत आपल्याला विनंती करतो की 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला आणि नगराध्यक्षाला पण कमळ निशाणीवर बटन दाबून विजयी करावं आणि हिंगोली नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा कमळ फुलवावं ही तुम्हाला नम्र विनंती करतो. मी रामराव ओडकुते, माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचा लोकसभा प्रमुख, वार्ड क्रमांक 3 मधील मायबाप जनतेला विनंती करतो की या वार्डामध्ये आमचे सहकारी मित्र आणि अतिशय लोकांमध्ये चांगले काम करणारे, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे माननीय कैलासरावजी शहाणे हे उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर अनिता उमेश गुठे, आमचे जुने नगरसेवक गुठे यांची पत्नी, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर शहाणेबरोबर जोडीदार आहेत. आपल्याला 3 वार्डातील लोकांना विनंती आहे, आपण सगळे सुज्ञ आहात. माननीय कैलास शहाणेला आपण जवळून बघता, उमेश गुठेंना सुद्धा जवळून बघता. त्यांची पत्नीसुद्धा एक लोकांमध्ये चांगलं काम करते आणि म्हणून वार्डाचा विकास साधायचा असेल तर अतिशय एक मनमिळावू, शांत, सतत लोकांच्या कामी पडणारे, सर्वांच्या सुखदुःखात सतत सदैव राहत असणारे कैलास शहाणे आणि अनिता गुठे यांना आपण 2 तारखेला प्रचंड मतानं मतदान करावे. कमळाच्या निशाणीवर आपण बटन दाबून या ठिकाणी त्यांना निवडून द्यावे आणि आपल्या सेवेत रुजू करून घेण्यासाठी आपण त्यांना मोलाचं मार्गदर्शन करावं. आणि 2 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण अतिशय प्रभावी उमेदवार आम्ही दिले, लोकांमध्ये मिसळणारे दिले, सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, त्यांच्याकडे काही वारसा नाही, परंतु जनतेचं काम हेच त्यांचं ध्येय आहे. आणि म्हणून विकासाचं काम करणारं आम्ही दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी दिल्यामुळं कैलास शहाणे आणि अनिता गुठे यांना 2 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आपण तर देणारच आहात, परंतु आपल्या शेजाऱ्या पाजारासुद्धा आपण सांगून त्या ठिकाणी मतदान करून विकासाच्या मत म्हणजे कैलास शहाणेला मत, विकासाचं मत म्हणजे अमित गुठेला मत, विकासाचं मत म्हणजे नीता बांगरला नगराध्यक्ष मत, हे समजून आपण 2 तारखेला या 3 उमेदवाराला मतदान करावे ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शशिकांत रामराव ओडकुते, ओबीसी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, प्रभाग क्रमांक 3मध्ये आमचे मित्र, आमचे मोठे बंधू कैलास शहाणे साहेब, त्याचप्रमाणे अनिता उमेश गुटे ताई या उमेदवारी अर्ज दाखल केला असून येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे या निमित्त आपल्याला नम्र विनंती करतो. नमस्कार, मी उमेश रामचंद्र गुठे. मागच्या वेळी माझी पत्नी सुविज्ञ अनिताताई उमेश गुठे व माझ्यासोबत यावेळेस कैलास सूर्यकांतजी शहाणे व नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ नीताताई बाबारावजी बांगर या 2025च्या निवडणुकीत आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहोत. आपण मला 2006 पासून भारतीय जनता पार्टीचा प्रत्याशी व मला भरघोस मतांनी आपण निवडून दिले, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि प्रभागाचा विकास मी आत्तापर्यंत केलेला आहे. मला विश्वास आहे माझ्या मायबाप जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे, यावेळेसही मला भरघोस मतांनी निवडून देतील. विकासाच्या कामासाठी विकास पुढे वाढवावा यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहाल हा माझा ठाम विश्वास आहे. यावेळेस माझे मित्र कैलासजी शहाणे व माझी पत्नी सौ अनिता उमेश गुठे
हे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार आहेत. विकासाचं काम भारतीय जनता पार्टीसोबत असतं आणि तो उद्देशच आहे. यावेळी जसं मागच्या वेळेस रोड आणि यावेळेस नवीन योजना जी आहे पाण्याची, जी पुढच्या वर्षी आपल्याला कार्यान्वित होईल आणि नळाला पाणी रोज येईल, यासाठी आपल्या जनतेला माझी विनंती आहे की नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ नीताताई बाबारावजी बांगर यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. आणि तसेच आम्ही दोघे, माझी पत्नी सौ अनिता उमेश गुठे व माझे मित्र कैलासजी सूर्यकांतजी शहाणे यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावी ही नम्र विनंती. नमस्कार. प्रभाग नंबर 3 रिसाला बाजार शिवाजीनगर देवळानगर भागातील मतदार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार. मी आपल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीकडून ब वर्गातून निवडणूक लढवित आहे. माझ्यासोबत सौ अनिता उमेश गुठे या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. शिवाय नगराध्यक्षपदासाठी बाबारावजी बांगर हे निवडणूक लढवित आहे. माझं खरं ध्येय धोरण जे आहे की मी आज पुणे, मुंबई, नांदेडसारखं शहर सोडून आज हिंगोली शहरात माझ्या जन्मभूमीमध्ये आलो, त्याचं एकच कारण आहे की माझ्या भागातला युवा वर्ग, माझ्या भागातला तरुण वर्ग हा बेकार राहायला नाही पाहिजेत, त्याला रोजगार मिळाला पाहिजेत. त्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. आम्ही खास करून काही योजना आणणार आहोत की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन कशा पद्धतीने MPSCमध्ये ते सिलेक्ट होतील, कशा पद्धतीनं प्रशिक्षण देऊन ते पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल या ठिकाणी जातील. याच्याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही आज नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीनं काम देता येईल याच्यावर भर देणार आहे. शिवाय महिला वर्ग असेल, आज आमची लाडकी बहीण आहेच की ज्यांना 1500 रुपये महिन्याला देते, पण याच महिलांना उद्या 15,000 रुपये महिना पडला पाहिजेत. प्रति रोज 500 रुपये पडतील अशा पद्धतीनं मी नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि मी नक्की तुम्हाला शाश्वती देतो की येणाऱ्या दीड वर्षात आमच्या भागातील प्रत्येक महिला ही सक्षम होईल. खरं पाहिलं तर आज जी मला उमेदवारी दिली, आपला प्रभाग हा 2 भागात विभागलेला आहे. एक रिसाला भाग असेल, एक शिवाजीनगर भाग असेल. आजपर्यंत बऱ्यापैकी जो विकास झाला तो विकास शिवाजीनगर भागाचा झाला. तो शिवाजीनगर भागाचा जो विकास झाला तो यामुळे झाला की आज आपला नगरसेवक तिथं उमेश गुठे होता. या भागातील तुम्ही रस्ते पहा, स्ट्रीट लाईट पहा, वाचनालय असेल, प्रत्येक गोष्टी चकाकणाऱ्या आहेत. आणि दुसरा भाग जो आहे तो रिसाला, या भागातले जे विद्यमान नगरसेवक होते त्यांच्याबद्दल मी जास्ती काय बोलणं उचित नाही. आज रिसाल्यामध्ये चांगले रस्ते नाहीत, मुलं लाईनीवर नाहीत, कुठल्याही मुलाला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपण केल्यामुळेच हे घडलं. जर दोन्हीही नगरसेवक या भागातला एक व त्या भागातला एक असेल तर नक्कीच नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आज निवडणूक लढवणेच आमचं ध्येय नाही. मी आज तसं विचार केला तर पुणे, मुंबई या शहरात राहायला पाहिजेत. मी नांदेडसारखं शहर सोडून हिंगोली शहरामध्ये आज माझं वास्तव्य केलं आणि आज वास्तव्य करून मी ठरवलं की आपण आपल्या भागातील जनतेची सेवा करायची. मी ज्या भागात राहिलो तो रिसाला भाग, आज मी जे काय आहे तो त्या माझ्या रिसाला बाजार भागातील लोकांमुळे आहे. आज माझं जे काय अस्तित्व आहे त्या रिसाला बाजार भागामध्ये राहणाऱ्या माझ्या मित्रामुळे आहे. आणि आज त्या भागातला मुलगा शिकला पाहिजेत, त्या भागातल्या प्रत्येक माणसाला काम भेटलं पाहिजे, प्रत्येक महिला सक्षमीकरण करण्याचा माझा हेतू आहे. आज महिलाला चांगला रोजगार भेटला पाहिजेत. या पद्धतीनं काम करायची माझी इच्छा आहे. शासनाच्या भरपूर स्कीम आहेत त्या तर मी त्यांना घेऊन देणारच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्या स्वाभिमानानं जगू शकल्या पाहिजेत. आज युवा वर्ग, आज रोजगार नाही युवांना, आज कुठल्याही पद्धतीची त्यांचं ध्येय धोरण नाही की आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. व रिसाला बाजार भाग असो, शिवाजीनगर भाग असो, देवळानगर भाग असो, नारायणनगर भाग असो का समतानगर भाग असो, या भागातील विकासासाठी जे काही आज कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे असतील, या बाबारावजी बांगर असतील, त्यांनी जी विकासाची गंगा हिंगोली शहरात आणली, ह्या विकासाच्या गंगेला अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही भाजपाचे हात बळकट करा व तिन्ही कमळाचे चिन्ह ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागात असतील तसेच आमच्या प्रभाग नंबर 3 मधील तिन्ही कमळाच्या चिन्हाला मतदान करा व भरघोस अशा मतांनी आम्हाला विजयी करा. प्रभाग क्रमांक 3 हा तसा 2 भागांमध्ये विभागला गेलाय. एक उच्चभ्रू वस्ती
जसं शिवाजीनगर, तर एक रिसाला बाजार भाग जिथे अशिक्षित वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. या दोनही भागांची जर आपण तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की ज्या भागामध्ये अनिता उमेश गुट्टे राहतात त्या भागातील केलेला विकास, तेथील रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट आणि जो रिसाला भागातील माजी तडीपार नगरसेवक त्यांनी केलेला विकास आपल्याला लगेच लक्षात येईल. मुलांच्या बळावर स्वतःचं वर्चस्व निर्माण करणारा स्वतःच बलाढ्य झाला, परंतु कार्यकर्त्याला जागेवर सोडलं. आज स्वतःची 7 मजली उंच इमारत उभी करून वेगळ्याच आविर्भावात जनसामान्यांमध्ये वावरत आहे. मग आपण अशांना मतदान करणार का, की ज्यांना फक्त विकासासाठी मत हवं आहे त्यांना मतदान करणार? आपल्या भागातील लोकांचं काहीही घेणं देणं नाही अशांना आपण मतदान करणार आहात का? आपणच ठरवा. आपण सुजाण आहात. आपल्या भागातील एक सुशिक्षित स्वतःच्या सर्व सुखसुविधांचा त्याग करून आपल्या जन्मभूमीमध्ये तुमच्या सेवेसाठी आलेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण तसंच बऱ्याच राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेले कैलास शहाणे आणि त्यांच्यासोबत अनिता उमेश गुट्टे आणि नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका नीता बाबाराव बांगर यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. आपल्या मतदान रूपी आशीर्वादाने नक्कीच आपल्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असू द्या, भाजपला मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत.